दोस्तों, सत्य ही कहूँगा, सत्य ही दिखाऊंगा टीवी न्यूज़ पे आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र मुंबई कांदिवली चारकोप विधानसभा के अंतर्गत हमारे मित्र हैं, समाज सेवक हैं, जिन्होंने बड़े संघर्ष के बाद कई विजय पाए हैं और समाज सेवा में लगे हुए। आइए जानते हैं इनसे। नमस्कार, मी आगतराव आवटे, सामाजिक कार्यकर्ता, कांदिवली। मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो। मी गेल्या 15-16 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना काही भूमाफिया लोक असतील, जिथे इथे अन्याय अत्याचार होतो तिथे मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि अशाच प्रकारे मी आवाज उठवत असताना 2015-16 मध्ये एक प्रकरण झालं होतं। त्याच्यामध्ये माझीसुद्धा त्यांच्यासोबत जवळजवळ 60 ते 65 लोकांची फसवणूक झालेली होती, आर्थिक फसवणूक। सरकारी जागेवरती बनावटी पेपर बनवून काही संस्था रजिस्टर करून इथल्या स्थानिक भूमाफियांनी करोड रुपयांची लोकांची फसवणूक केली होती। आणि त्यापैकी काही लोकांनी आम्ही चारकोप पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली आणि या तक्रार दिल्याचा राग मनामध्ये धरून इथल्या काही पोलीस प्रशासनामध्ये मी या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी पोलीस प्रशासनाच्या सगळ्याच्याच विरोधात नाही, पण पोलीस प्रशासनामध्ये असे काही भ्रष्ट आणि काही निर्लज्ज लोक आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनही बदनाम होत असतं आणि त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत। आणि मी त्यांचीसुद्धा सर्व तक्रार केलेली आहे। तर ह्या लोकांनी मिळून आम्ही तक्रार असताना आमच्या विरुद्ध, माझ्या विरुद्धसुद्धा काही महिलांना पुढे करून वारंवार माझ्या विरुद्ध मुंबईमध्ये चारकोप पोलीस स्टेशन, गोरेगाव पोलीस स्टेशन, धारावी पोलीस स्टेशन, माटुंगा पोलीस स्टेशन, बोरिवली पोलीस स्टेशन आणि मुंबईच्या बाहेर आचोळे पोलीस स्टेशन, पेलार पोलीस स्टेशन, पंचवटी नाशिक पोलीस स्टेशन की माझा काहीही संबंध नसताना माझ्या विरुद्ध जवळजवळ 14 ते 15 वेळा खोटे गुन्हे, ते पण विनयभंग, ॲट्रॉसिटी, बलात्कार, पोक्सो, अपहरणाचे की मी त्या घटनास्थळी नाही, प्रत्यक्ष संबंध नाही आणि त्या लोकांना मी ओळखतसुद्धा नसताना माझ्यावरती खोटे गुन्हे आणि खोटे नॉन अवेलेबल सेक्शन लावून त्यांनी खोट्या तक्रारी दाखल केल्या। आणि पोलीस चौकशीमध्ये चारकोप पोलीस स्टेशन असेल, गोरेगाव पोलीस स्टेशन असेल, माटुंगा पोलीस स्टेशन असेल, आचोळा पोलीस स्टेशन, पेलार पोलीस स्टेशन इथे जे काही माझ्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले होते ते मी पुरावे सादर केल्याच्या नंतर पोलीस चौकशीमध्ये हे खोटे गुन्हे आणि खोट्या तक्रारी दाखल केल्याचे 9 ते 10 अहवाल माझ्याकडे सध्या उपलब्ध आहेत। आणि अशा प्रकारे मी संघर्ष करत असताना त्या भूमाफियांनी माझ्यावर अशा प्रकारे हल्ले केलेले आहेत, माझे हात तोडलेले आहेत, मला डोकं फोडलेलं आहे, मला रक्तबंबाळ केलेला आहे। आणि अशा अवस्थेमध्ये माझ्यावरती असे खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासनाने ह्या भूमाफियांना पाठीशी घालण्यासाठी आणि मला दाबण्यासाठी मला जेलमध्ये पण टाकलेलं आहे। तर मी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सध्या माझ्यावरती हे 13 ते 14 गुन्हे दाखल आणि तक्रार दाखल केल्याच्यातल्या त्यापैकी 9 ते 10 हे खोटे आहे। हे पोलीस प्रशासनाने चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहेत, तसे अहवाल आहेत। परंतु मी पोलीस प्रशासनाला त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील, महासंचालक साहेब असतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे काही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्यमंत्री आहेत फडणवीस साहेबांना मी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु माझ्या तक्रार अर्जावरून त्यांच्या विरुद्ध काहीच कारवाई केलेली नाही। पुरावे देऊनसुद्धा चौकशीमध्ये खोटे गुन्हे आणि खोट्या तक्रारी निष्पन्न झालेल्या असताना सुद्धा त्यांच्या विरुद्ध काहीच कायदे आहे ते ह्या भूमाफियांनी, हे राजकीय पक्षाचे जे काही बहुजन मुक्ती पार्टी आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे जे काही लोक आहेत हे त्यांना मदत करत आहेत आणि त्यांच्या दबावाखाली हे पोलीस प्रशासन काम करत आहेत। तर मी पुन्हा एकदा या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतोय की मी 10 वर्षापासून लढत असताना माझ्यावरती एवढे गुन्हे दाखल केले आणि त्यातले हे एवढे गुन्हे आणि तक्रारी 10 माझ्याकडे अहवाल आहेत, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। आणि पोलीस प्रशासनामध्ये असे काही लोक आहेत की अशा लोकांना संगनमत करून असे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आणि खोटे गुन्हे दाखल होऊन निष्पन्न झालेले असताना सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करतात आणि करत नाहीत, ह्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई झाली पाहिजे, हे मी चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहेत। आणि विशेष म्हणजे ॲट्रॉसिटी असेल, विनयभंग असेल, बलात्कार असेल आणि पोक्सो असेल या कायद्याचा जास्तीत जास्त प्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये गैरफायदा घेण्याचं चालू आहे। तर सरकारला विनंती आहे की अशा गुन्ह्यामध्ये
कुठल्याही प्रकारची चौकशी केल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला अटक करण्यात येऊ नये. कारण असे जे काही असे समाजामध्ये असे बहुजन मुक्ती पार्टीचे असतील कार्यकर्ते जे पक्षाच्या नावाखाली असे खोटे गुन्हे माझ्यासारख्या व्यक्तीवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत, हे निष्पन्न झालेलं आहे. मग त्याचे माझ्याकडे अहवाल आहेत. मग तुम्ही विचार करू शकता की असे गुन्हे दाखल होऊन बरेच लोक मला समाजामध्ये मी वावरत असताना, समाजकार्य करत असताना, की ज्याच्यावरती खोटे गुन्हे असे दाखल झालेले बिचारे 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जेलमध्ये काढून आलेले आहेत. त्यांचा काही त्याच्यामध्ये म्हणजे खोटे गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा असे सुद्धा लोक माझ्याकडे आहेत. मी थोड्याच दिवसामध्ये या जे कायदा आहे, ज्या कायद्याचा म्हणजे गैरफायदा जे घेणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध मी आवाज उठवण्याचं काम करणार आहे. लवकरात लवकर मी मंत्री महोदय असतील यांची भेट घेणार आहे आणि या जे कायदा आहे याचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये सुद्धा मी याचिका दाखल करणार आहे. आणि ज्याच्या अशा विरुद्ध खोटे गुन्हे असे गंभीर दाखल असतील त्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी आपला जे काय म्हणणं असेल ते सादर करण्यात यावं. आणि जर कोणाला माझी मदत लागलीच माझा मोबाईल क्रमांक आहे 9867022711. मला संपर्क करण्यात यावा. मी त्याला मार्गदर्शन करेल. आणि आपण असे जे खोटे गुन्हे दाखल करणारे जे काय समाजकंटक आहेत त्यांचा चेहरा आपण समाजाच्या पुढे घेऊन येऊया आणि न्याय देण्याचं काम आपण त्यांना मिळवून देण्याचं काम आपण करूया या चैनल माध्यमातून. और महाराष्ट्र पुलिस से निवेदन है, जो लोग इस प्रकार की घटना को अंजाम दे रहे हैं उनको तत्काल कार्रवाई किया जाए और गुनहगारों को जल्द से जल्द जेल में डालकर जनता को सुरक्षित किया जाए. आप हमारे चैनल पे बने रहें, बेल आइकन दबाएं, अपना कमेंट लिखना ना भूलें. धन्यवाद.